नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल. तर अंगणवाडी मुख्य सेविका भरती परीक्षा 2026 साठी आपण इथं आपलं जे एक बेस्ट बुक आहे त्याचं बुक रिव्ह्यू दिलेला आहे. सेशन तुम्ही नक्की बघून या. सोबतच आपण याच पुस्तकामधून काही डेमो लेक्चर्स घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला इथं समजून जाईल की परीक्षेची जी गरज आहे, जे काही अभ्यास संदर्भ तुम्हाला दिलेला आहे आयोगाने, तर तो सगळा कंप्लीट होतो या पुस्तकामधून. तर प्रकरण 3 जे आहे, जे खूप महत्वाचं आहे, ते आपण इथं कव्हर करत आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला वेळेवर मिळतील. तर पुस्तक कसं परचेस करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकाच्या लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट पुस्तकं परचेस करू शकता, किंवा Amazon फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. ठीक आहे, ओके. चला तर आपण स्टार्ट करूया पुढचा पार्ट, जे की अंगणवाडी मुख्य सेविका आपलं पुस्तक आहे. या पुस्तकातून आपण घेत आहोत. तर महिला विकास हा भाग आपण बघत होतो. पाठीमागचं लेक्चर जे आहे ते तुम्ही केलं असेल असं मी इथं गृहीत धरते. महिला विकास अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने महिलांचे हक्क, समस्या, संरक्षण अधिनियम आणि योजना सोबतच कार्यक्रम सगळे या टॉपिक मधून तुमचे कव्हर होत आहेत. तर याचा पार्ट 1 मी कंप्लीट केलेला आहे. पार्ट 2 आज आपण इथं कव्हर करतोय. ओके, चला आज आपण बघणार आहोत स्त्रियांचं सबलीकरण. ठीक आहे, महिलांचं सबलीकरण याच्यावरती तुम्हाला फिक्स क्वेश्चन असतो एक्झाम मध्ये, लक्षात घ्या. तर बघा, जर तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला असेल, डेफिनेटली केलाच असणार आहे, कारण प्रत्येक परीक्षेला तुम्हाला आपली जी भारताची राज्यघटना आहे त्याचा अभ्यास करावाच लागतो. तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणं हे महिला सबलीकरणाच्या धोरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट होय, लक्षात घ्या. तर स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणं हे डॅश डॅशच्या धोरणाचं एक प्रमुख उद्दिष्ट होय, किंवा महिला सबलीकरणाच्या धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट काय, असा दोन्ही प्रकारे तुम्हाला क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो. तर स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणं हे महिला सबलीकरणाच्या धोरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे, हे इथे लक्षात ठेवा. मग समानता प्रस्थापित करायची म्हणजे काय करायचं, तर बघा, आपण जर बघितलं अगदी पूर्वीपासून किंवा आतापर्यंत स्त्रियांवर जे काही अन्याय होत आहेत ते दूर करायचे, बरोबर. त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण करायची. आणि अशी व्यवस्था निर्माण करणं हे सभ्य आणि सुसंस्कृत सामाजिक जीवनाची गरज आहे. ओके, त्याच्यातून काय होईल, त्याच्यातून स्त्रियांच्या सबलीकरणाच्या धोरणाचा पाठपुरावा करणं आवश्यक आहे. क्लिअर, म्हणजे आपला जो राष्ट्रीय विकास आहे, तर या राष्ट्रीय विकासाच्या कार्याला कधी गती मिळेल, तर इथं राष्ट्रीय विकासाचं उद्दिष्ट साध्य करायचंय तुम्हाला, तर महिलांना सक्षम करणं गरजेचं आहे. ओके, किंवा स्त्रियांना जर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवलं तर इथं काय होईल, राष्ट्रीय विकासामध्ये भर पडेल. आणि म्हणूनच स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं हे महिला सबलीकरणाचं एक इथं आपल्याला प्रमुख उद्दिष्ट दिसून येतं. तुम्हाला महिला सबलीकरणाची उद्दिष्ट इथे विचारली जाऊ शकतात, जसं की स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणं, स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं. आणि आपल्या भारताची जी राज्यघटना आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेने भारतातील सगळ्या नागरिकांना सामाजिक न्याय मिळवून देण्याची हमी दिली. जर तुम्ही आपल्या घटनेतील सरनामा, उद्देश पत्रिका अभ्यासली असेल, प्रिएम्बल किंवा मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, इथं आपण बघतो की सामाजिक न्याय मिळवून देण्याची हमी दिली आहे आपल्या घटनेनं. मग स्त्रियांना सक्षम बनवण्याखेरीज, म्हणजे सक्षम तर तुम्ही बनवतायच, त्याच्याशिवाय त्यांच्या कल्याणासाठी खास उपाययोजना जर नाही केल्यात तर काय होईल, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होईल का, नाही होणार. कारण कोणतंही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तिथं काहीतरी योजना आखाव्या लागतात, बरोबर, लक्षात आलं. आणि महिलांच्या राजकीय सहभागाचं पण प्रमाण इथं वाढवायचं आहे. तर याच्यासाठी प्रयत्न तर केले पाहिजे. आपोआप तर थोडीच महिलांचं राजकीय सहभागाचं प्रमाण वाढणार आहे. तर महिला सबलीकरणाचं हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट होतं की महिलांच्या राजकीय सहभागाचं प्रमाण वाढवणे. ओके, तर भारतीय राज्यघटनेमध्ये असं स्पष्टपणे म्हटलं आहे की नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान
केवळ लिहिलेलं आहे बरं का, केवळ यांपैकी कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाणार नाही, लक्षात घ्या. ओके, किंवा हा पर्सन आहे, हा या धर्माचा आहे, हा या वंशाचा आहे, असा भेदभाव इथं केला जात नाही, लक्षात घ्या. आणि भारतीय घटनेने नागरिकांना संधीची समानता दिली, बरोबर, म्हणजे असा कुठलाही भेदभाव तिथे केला जाणार नाही. आणि संधीची समानता देऊन काय नमूद केलेलं आहे, तर आपल्या घटनेनं इथे नमूद केलेलं आहे की कोणताही नागरिक आहे त्याला त्याच्या धर्मावरून, तू XYZ धर्माचा आहे किंवा जातीचा आहे, जन्मस्थान तुझं हे आहे, याच्यावरून किंवा या कारणावरून राज्याच्या नियंत्रणाखाली जी काही पदं असतील ते मिळवण्यासाठी अपात्र ठरवलं जाणार नाही. म्हणजे देशातील प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या लोकांसाठी राज्याच्या नियंत्रणाखालील पद मिळवणं इथं पॉसिबल आहे, लक्षात घ्या. आणि आपल्या राज्यघटनेमध्ये नागरिकांची जी मूलभूत कर्तव्ये आहेत, ज्याला फंडामेंटल ड्युटीज म्हणतात, भाग 4A कलम 51A, एकच आर्टिकल आहे त्याच्यामध्ये, पण जी कर्तव्य आहेत ना, ती कर्तव्यांची लिस्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागते. तर भाग 4A मध्ये तुम्हाला कर्तव्यांचा समावेश दिसतो. आता घटनेचा जो हा भाग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल ड्युटीज दिसतात, या भागात सुद्धा महिलांना समानतेची वागणूक देण्यासंबंधी आणि त्यांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासंबंधी इथं काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. मूलभूत कर्तव्यांपैकी एक कर्तव्य असं सांगितलं आहे की धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावांच्या पलीकडे जाऊन सगळ्या भारतीय जनतेमध्ये ऐक्य आणि बंधुभावाची भावना वाढीला लावली जावी. तसेच स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करावा. ओके, हे आपल्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे. मग तुम्हाला घटनेमध्ये स्त्रियांशी रिलेटेड ज्या काही तरतुदी आहेत, आर्टिकल्स आहेत, तेच एक्झाम मध्ये विचारले जातात. बाकी जीकेचा जो भाग आहे तो जीके सेक्शन मध्ये विचारला जाईल. ओके, मग मी तुम्हाला उल्लेख केला होता की आपल्या राज्यघटनेचा जो सरनामा आहे, तर या राज्यघटनेच्या सरनाम्यात दिलेल्या सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या अभिवचनाची पूर्तता करण्यासाठी घटनाकारांनी काय केलेलं आहे, मार्गदर्शक तत्वांची योजना केली. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की मार्गदर्शक तत्वांची योजना का केली, किंवा सामाजिक व आर्थिक न्यायाची पूर्तता करण्यासाठी डॅश डॅशची योजना केली आहे. ऑप्शन मध्ये मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये असे तिन्ही ऑप्शन तुम्हाला असू शकतात. मग तुम्हाला तिथं माहित पाहिजे की सामाजिक आणि आर्थिक न्याय म्हटलं तर मार्गदर्शक तत्वे येणार, बरोबर. मग मार्गदर्शक तत्वांमध्ये तुम्हाला स्त्री पुरुषांशी रिलेटेड कोणतं तत्व दिसतं का, डेफिनेटली दिसतं बघा. तर हे जे डीपीएसपी आहे, डीपीएसपी मध्ये तुम्हाला स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांच्या हक्कांचं रक्षण याच्यावर भर दिल्याचे दिसून येते. ओके, आणि इथं जी मार्गदर्शक तत्वे आहेत, जी स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांच्या हक्कांचं रक्षण करतात, ते तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे. त्याचे आर्टिकल्स तुम्हाला माहित पाहिजे, कारण त्याच्यावरती तुमचे क्वेश्चन बनणार आहेत. जसं की कलम 39A आहे. कलम 39A काय सांगतं, कलम 39A बघा, कलम 39A मार्गदर्शक तत्वे, स्त्री पुरुष सर्व नागरिकांना उपजीविकेसाठी पुरेशी साधनं उपलब्ध होण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी कोण प्रयत्न करणार आहे, राज्य. आता राज्य ही संज्ञा काय आहे, याच्यामध्ये तुमची संसद आली, राज्यसभा. राज्य म्हणजे स्पेसिफिक महाराष्ट्र राज्य नाही, संसद, राज्यसभा, विधानसभा, संघटना वगैरे सगळं याच्यामध्ये येतं. ठीक आहे, तर इथं 39A काय सांगतं मार्गदर्शक तत्वामधलं, की स्त्री पुरुष सगळ्या नागरिकांना उपजीविकेची जर सगळी साधनं उपलब्ध होण्याचा हक्क इथं कुणाकडून प्रयत्न केले जातील, राज्याकडून प्रयत्न केला जाईल, लक्षात ठेवा. ठीक आहे, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, आर्टिकल 39D हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, आर्टिकल 39D. त्याच्यानंतर स्त्री पुरुष कामगारांचं आरोग्य आणि शक्ती तसेच मुलांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग केला जाणार नाही, याची सुद्धा काळजी राज्याकडून घेतली जाईल, आर्टिकल 39E. ठीक आहे, ओके. तर हे डीपीएसपी मधले जे आर्टिकल आहेत हे तुम्हाला विचारले जातात. आणि कलम 45 आहे की 6 वर्षाखालील सगळ्या बालकांची पूर्व बाल्यावस्था, देखरेख व शिक्षण यांच्यासाठी कोण प्रयत्न करणार आहे, यांच्यासाठी राज्य प्रयत्न करणार आहे, लक्षात घ्या. ओके, चला, तर राज्य प्रयत्न करेल. तर हे जे आर्टिकल्स आहेत, हे आर्टिकल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कोणकोणते आर्टिकल्स आहेत बघा, आर्टिकल 39A, आर्टिकल 39D, 39E आणि आर्टिकल
45. ओके. मग भारतीय राज्यघटनेने प्रौढ मताधिकाराच्या तत्वाचा स्वीकार केलाय हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, देशातले सगळे जे प्रौढ स्त्री पुरुष आहेत त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालाय, बरोबर. आणि स्त्रियांचे जे हक्क आहेत, स्त्रियांच्या हक्कांच्या संदर्भात ही जी तरतूद आहे विशेष म्हणावी लागेल, कारण स्त्रियांना सुद्धा इथं मतदानाचा हक्क आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, प्रौढ मताधिकारामुळे राजकीय दृष्ट्या काय होतं, इथं अत्यंत महत्वाचा असा अधिकार पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना पण मिळालाय, बरोबर. म्हणून आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता प्रस्थापित होण्यास इथं मोठा हातभार लागलेला आहे. कशामुळं? प्रौढ मताधिकार. ओके, क्लिअर. तर हे सगळे जे पॉइंट्स आहेत, हे सगळे पॉइंट्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्या घटनेमध्ये आणखी काही तरतुदी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. आता 73वी घटना दुरुस्ती आणि महिलांविषयक इथं काय तरतुदी दिसून येतात बाबा? बघा, 73वी घटना दुरुस्ती जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की बघा की इथं हा जो 73वी घटना दुरुस्ती कायदा होता ना, 73वी घटना दुरुस्ती कायदा, तर पंचायती राज संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश डॅश जागा राखीव ठेवण्यात आल्या. 1/3 तुम्हाला 1/3 1/4 असे ऑप्शन दिले जातील. तर 1/3 जागा राखीव ठेवण्यात आल्या. आणि महाराष्ट्रामध्ये, स्पेशली आपल्या महाराष्ट्रामध्ये तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांसाठी 1/2 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जातं, तर हे विसरू नका. 1/2 आपल्या महाराष्ट्रामध्ये 1/2. जी 74वी घटना दुरुस्ती आहे ही आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. इथं सुद्धा महिलांसाठी 1/3 जागा आहेत, लक्षात घ्या. आपली जी घटना आहे, आपल्या घटनेनं महत्वाची घटनात्मक पद भूषवण्यास कोणाला पात्र ठरवलेलं आहे? महिलांना पात्र ठरवले, लक्षात ठेवा. आणि राष्ट्रपती पद, पंतप्रधान पद, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचं पद, मुख्य निर्वाचन आयुक्ताचं पद, महालेखापरीक्षकाचं पद, ही जी सगळी पदं आहेत ना, ही महत्वाची घटनात्मक पदं आहेत. आणि ही पदं किंवा या पदावरती जाण्याचा हक्क महिलांना आहे का? ऑब्व्हियसली आहे. इथे जर आपण बघितलं एक्झाम्पल, तर इंदिरा गांधीजींनी एकूण 3 वेळा पंतप्रधान पद भूषवलं होतं. प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती पद भूषवलं. मीरा कुमार लोकसभेच्या महिला सभापती होत्या. द्रौपदी मुर्मू सध्या भारताच्या राष्ट्रपती पद भूषवित आहेत. तर हे असं सगळं कंटेंट तुम्हाला आपल्या पुस्तकाशिवाय कुठंच मिळणार नाही, लक्षात घ्या, विथ एक्झाम्पल. ओके. देन आपल्याला इथं महिलांच्या सबलीकरणाचं जे राष्ट्रीय धोरण आहे ते अभ्यासायचं आहे. केंद्र सरकारने 2001 मध्ये महिला सबलीकरणाचं राष्ट्रीय धोरण जाहीर केलं, लक्षात घ्या. सेंट्रल गव्हर्नमेंटनं कधी महिला सबलीकरणाचं राष्ट्रीय धोरण जाहीर केलं? 2001 मध्ये. आणि या धोरणाचं जे उद्दिष्ट आहे महिलांचं सबलीकरण व विकास घडवून आणणे हे आहे. तुम्हाला धोरण कधीच आहे ते विचारतात, उद्दिष्ट विचारतात. महिलांविरुद्ध करण्यात येणारा सगळ्या प्रकारचा भेदभाव दूर करणं आणि जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणं हे सुद्धा या सबलीकरणाचं जे धोरण आहे या धोरणाचं उद्दिष्ट आहे. आता इथं आपल्याला सोपं वाटतं, पण जेव्हा एक्झाम मध्ये तुम्ही हे सगळं वाचता तेव्हा कन्फ्युज होतं. मग आता ही सगळी उद्दिष्ट आहेत, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केले माहिती का? उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या धोरणामध्ये एक कार्यक्रम राबवलेला आहे, ज्याला राष्ट्रीय कृती कार्यक्रम म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये स्त्रियांवर होणारे जे अत्याचार आहेत या राष्ट्रीय कृती कार्यक्रमाचा जो इथं तुम्हाला उद्देश आहे तो देखील विचारला जातो की स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची माहिती घेणं, ज्या स्त्रियांवरती अन्याय झालाय त्यांना न्याय मिळवून देणं, स्त्रियांना शासकीय धोरण आणि योजना यांचा लाभ मिळवून देणं, बरोबर. विविध संस्था, संघटना, मंडळे, आयोग यांच्यामध्ये स्त्रियांना अधिकारपद मिळवून देणं, स्त्रियांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी वित्तीय संस्था आणि बँका यांच्या मार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून देणं, किंवा स्त्रियांना एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर ते व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देणं, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मदत करणं किंवा नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणं, या सगळ्या गोष्टींचा जो अंतर्भाव आहे ना
तो राष्ट्रीय कृती कार्यक्रमामध्ये केलेला आहे. म्हणजे तुम्हाला हे जे धोरण आहे, ह्या धोरणामध्ये जी उद्दिष्ट मांडलेली आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृती कार्यक्रमाचा समावेश केलाय. आणि कृती कार्यक्रमामध्ये अंतर्भाव करण्यात आलेल्या 10 घटकांचा तुम्हाला इथं पुन्हा अभ्यास करायचा आहे, जे तुम्हाला क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये दिसू शकतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपण बघतोय राष्ट्रीय महिला आयोग. आता महिला आयोग म्हटलं की इथे तुम्हाला स्थापना दिनांक विचारली जाणार, रचना विचारली जाणार, आणि सध्या करंट राष्ट्रीय महिला आयोगामध्ये अध्यक्ष कोण आहेत, सदस्य किती आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर 1990 मध्ये इथं तुम्हाला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना दिसते भारत सरकारने. 92 मध्ये कायदा आहे 90चा आणि स्थापना आहे 92ची. तर इथं ऑप्शन मध्ये तुम्हाला 90 पण ऑप्शन असेल, 92 पण असेल, पण क्वेश्चन काय विचारलाय तो बघा. कायदा विचारलाय का स्थापना विचारली हे तुम्हाला थोडंसं केअरफुली इथं बघावं लागतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, राष्ट्रीय महिला आयोगाची प्रमुख कार्य काय आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाची प्रमुख कार्य जी आहेत ना, ती प्रमुख कार्य तुम्हाला इथं विचारली जातात, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं प्रमुख कार्य आहे महिलांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींचं अध्ययन करून त्याच्यावरती लक्ष ठेवणं. बघा, महिला आयोगाचं पहिलं कार्य आहे घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींचं अध्ययन करायचं. महिलांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या कायद्यांचं पुनरावलोकन करून त्यात आवश्यकतेनुसार दुरुस्त्या सुचवायच्या. महिलांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांच्याशी संबंधित विविध बाबींचं संशोधन आणि अध्ययन करायचं. हे सगळं काय आहे, हे सगळं इथं आपल्याला राष्ट्रीय महिला आयोगाची कामं म्हणून दिसून येतात, बरोबर. आणि याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो का, विचारला जातो, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर बघा, महिलांच्या हक्कांचं रक्षण करणं, हक्कांचं उल्लंघन झाल्यासंबंधीच्या घटनांची दखल घेऊन त्याबाबत चौकशी करणं. ओके, तर हे सगळे काय आहेत, हे सगळी महिला आयोगाची कामं आहेत. बघा, तर हे सगळं तुम्हाला इथं काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, या महिला आयोगाचं अजून एक कार्य आहे महिलांच्या तक्रारींचे व घराण्यांचे निवारण करण्यासाठी त्यांच्याकडून आलेल्या विनंती अर्जावर विचार करणं आणि त्यासंबंधी योग्य ती कारवाई करणं. देन असहाय्य व गरजू स्त्रियांना कायदेविषयक अथवा अन्य बाबींची मदत करण्यासाठी पुढाकार घेणं. महिलांना सन्मानाची वागणूक देण्याबद्दल लोकांमध्ये जाणीव निर्माण करणं. तर टोटल इथं तुम्हाला 7 कार्य दिलेली आहेत महिला आयोगाची, विचारली जातात. कायदा विचारला जातो, स्थापना विचारली जाते, कार्य विचारली जातात. ठीक आहे, हे झालं राष्ट्रीय महिला आयोग. त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबद्दल विचारलं जाऊ शकतं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाल्यानंतर एक घटक राज्यांनी राज्य महिला आयोगाची स्थापना करावी अशी पण मागणी इथं पुढे आली. आणि मग राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना आपल्याला 92 ला दिसते. महाराष्ट्र शासनानं मात्र 25 जानेवारी 1993 रोजी अध्यादेशान्वये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना केली आणि पुढे 25 एप्रिल 1993 रोजी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम पारित केला. आणि राज्य महिला आयोग ही एक वैधानिक संस्था असून त्याचं हेडक्वार्टर आहे मुंबईला. वैधानिक म्हणजे कायद्यान्वये स्थापन झालेली संस्था, ज्याचा पूर्वीपासून बघा, घटनात्मक म्हटलं तर पूर्वीपासून घटनेमध्ये इन्क्लूड असले, वैधानिक म्हटलं तर कायद्यान्वये स्थापन झालेली. ठीक आहे, आता इथे स्पेशली तुम्हाला महाराष्ट्र राज्य महिला आयोग जो आहे ना, त्याची रचना बघावी लागते. त्याच्यामध्ये किती अध्यक्ष असतात, अध्यक्षासहित किती सदस्य असतात, अध्यक्ष सोडून किती असतात, असे सेंटेन्स तुम्हाला विचारले जातात. तर आयोगामध्ये अध्यक्ष 6, अशासकीय सदस्य 6 + 1, ठीक आहे, प्लस 1 सदस्य सचिव आणि राज्याच्या पोलीस महासंचालकाचा समावेश. तर पूर्वी तुम्हाला सीडीपीओ ला वगैरे असे क्वेश्चन विचारलेले आहेत की महिला आयोगामध्ये पोलीस महासंचालकांचा समावेश असतो का, असतो, लक्षात घ्या. आणि 6 अशासकीय सदस्यांपैकी सुद्धा
एक जो सदस्य असेल तो अनुसूचित जमाती किंवा जातीमधील असणं इथं कंपल्सरी आहे. ओके, तर ह्या ज्या कंडिशन्स आहेत ना, ह्या सगळ्या कंडिशन्स तुम्हाला इथं काय करायच्या आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, चला समजलं का बघा इथपर्यंत? नेक्स्ट बघा, आयोगाची मुख्य उद्दिष्टे. बघा आता आयोगाची मुख्य उद्दिष्ट काय आहेत, तर इथं जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं उद्दिष्ट आहे की समाजामध्ये स्त्रियांचा आत्मसन्मान आणि दर्जा सुधारायचा आहे. बरोबर, स्त्रियांना मिळणारी मानहानीची जी वागणूक आहे ती थांबवायची, त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी उपाय सुचवायचा. ओके, स्त्रियांना असलेले जे कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी सुद्धा महिला आयोगच करतो किंवा लक्ष देतो. स्त्रियांचा आत्मसन्मान आणि दर्जा सुधारण्यासाठी शासनाला मार्गदर्शन करायचं, तर हे महिला आयोगाचे उद्दिष्ट आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला महिलांसाठी विशेष न्यायालय, महिलांसाठी विशेष न्यायालय, तर राज्यामध्ये बघा महिलांसाठी 13 विशेष न्यायालये आहेत. किती? 13. ज्याच्यामध्ये एक आहे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, बीड, जळगाव, नागपूर, यवतमाळ, ठाणे, पुणे, कोल्हापूर, मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आले. तर तुम्हाला हे विशेष न्यायालय खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी आहेत असा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. आणि या न्यायालयामध्ये लक्षात घ्या, भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 65(1), 79, 82, 81, 82(1) इत्यादी अंतर्गत महिलांवरील अत्याचार विषयक इतर तक्रारी दाखल केल्या जातात. ओके, तर महिलांसाठी जे विशेष न्यायालय आहेत ना, तिथं कोणत्या प्रकारच्या तक्रारी दाखल केल्या जातात. आता हे जे आर्टिकल्स आहेत ना, आर्टिकल्स वरती क्वेश्चन येऊ शकतात. जर खूपच डिफिकल्ट लेवलचा जर क्वेश्चन पेपर सेट झाला तर येऊ शकतात, लक्षात घ्या. ठीक आहे, महिलांसाठी कौटुंबिक न्यायालय, टोटल विशेष न्यायालय 13 आहेत. आणि महिलांसाठी जर कौटुंबिक न्यायालय तुम्ही बघितलं तर कौटुंबिक न्यायालय अधिनियम 1984, अधिनियम कधीचा आहे ते पण लक्षात ठेवा. तर हा जो अधिनियम आहे 84चा, या अधिनियमान्वये भारतात डॅश डॅशची स्थापना करण्यात आली, कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करण्यात आली. आणि महाराष्ट्रातील पहिलं महिला कौटुंबिक न्यायालय डॅश डॅश मध्ये 1988 मध्ये पुणे या ठिकाणी स्थापन झाले. इथं क्वेश्चन करा. 89 मध्ये मुंबई येथे दुसरं न्यायालय स्थापन करण्यात आलं. आणि सध्या एकूण महाराष्ट्रामध्ये 16 न्यायालये कार्यरत आहेत, कौटुंबिक न्यायालय 16 कौटुंबिक न्यायालय. आणि या न्यायालयांच्या अधिकार क्षेत्रात खालील विषयांचा अंतर्भाव होतो, जसं की वैवाहिक मुद्दे. याच्यामध्ये कौटुंबिक न्यायालयामधले मुद्दे कोणते असतात बघा, वैवाहिक, घटस्फोट, कायद्याने विभक्त होणे, विवाह रद्द करणे, वैवाहिक हक्कांची पूर्वस्थिती, विवाहाची कायदेशीरता, पती पत्नींची दोघांची किंवा एका कोणाची मालमत्ता, एखाद्या व्यक्तीचं पालकत्व किंवा संज्ञान नसलेल्या मुलाचा हक्क किंवा फौजदारी दाव्याचा भाग, अंतर्गत पोटगी, कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध हायकोर्टामध्ये अपील करता येतं. ओके, क्लिअर? तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी दिसतात आपल्याला, पण हे सुद्धा एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट तुम्हाला इथं सगळ्यात महत्वाचा जो आपल्या पेपर मधला भाग आहे ना, म्हणजे सगळाच भाग महत्वाचा आहे, कोणता भाग महत्वाचा नाही असं नाहीये, पण कायदे जे असतात ना थोडे डिफिकल्ट वाटतात विद्यार्थ्यांना. तर कायद्यामध्ये तुम्हाला अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 86च्या दुरुस्तीसह, मातृत्व लाभ अधिनियम 1961, स्त्रियांचे असभ्य प्रदर्शन प्रतिबंध अधिनियम 1986, सती प्रथा प्रतिबंध अधिनियम 1987, राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990,
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005, विवाहबंदी अधिनियम 2006, कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध प्रतिषेध आणि निवारण अधिनियम 2013. ओके, हे तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे. विशाखा आणि इतर विरुद्ध राजस्थान 1997 या प्रकरणी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने काम करणाऱ्या महिलांचे, बघा आता इथं तुम्हाला हे जे सगळे कायदे आहेत ना, हे सगळे कायदे अगोदर पाठ करायचे, बुलेट पॉइंट तरी पाठ करा की किती कायदे आहेत. विद्यार्थ्यांना ते सुद्धा माहित नसतं किती कायदे आहेत आणि कोणता कायदा कोणत्या साली झालेला आहे. ओके, इतकं पहिल्यांदा माहित पाहिजे, बाकीचा पार्ट मग आपण पुढे करूया. ठीक आहे. तर या लेक्चर मध्ये मी तुम्हाला हे डेमो कायदे घेणारच आहे. तर नेक्स्ट बघा, आपण इथं आता हे जे अधिनियम आहेत ना, तर हे अधिनियम बघणार आहोत. अधिनियमावरती क्वेश्चनची संख्या पण खूप असते, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये जो पहिला अधिनियम आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम, जो की 1961 चा आहे. हुंडा प्रतिबंधक अधिनियम, जो कायदा आपण अभ्यासतो ना, तो कायदा कधीचा आहे ते अगोदर बघणं खूप जास्त गरजेचं आहे. 1961 चा आहे. ठीक आहे. ओके, तर बघा, हुंडा पद्धती अजून पण चालूच आहे. या हुंडा पद्धतीचे जे दुष्परिणाम होतात ना, तर या हुंडा पद्धतीच्या दुष्परिणामांचा विचार करून आपल्या भारताच्या संसदेनं काय केलं होतं, 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा संमत केला. ओके, आणि हा जो कायदा आहे ना, हुंडा प्रतिबंधक कायदा अधिनियम 1961 या नावाने ओळखला जातो. आता हा कायदा 61 चा आहे आणि तो कधीपासून अंमलात आला असं सुद्धा फॅक्च्युअल क्वेश्चन बनतो. तर 1 जुलै 1961 पासून तो अंमलात आलेला आहे आणि आज जो हा कायदा आहे आपल्या संपूर्ण भारताला लागू आहे, हे सुद्धा तुम्हाला इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये तुम्हाला कायदा म्हटलं की याच्यामध्ये जे आर्टिकल्स असतात ना, आर्टिकल्स वरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. जसं की हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 मध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये हुंडा या शब्दाची व्याख्या दिली? तर कलम 2, आर्टिकल 2 मध्ये तुम्हाला हुंडा या शब्दाची व्याख्या दिसून येते. मग काय व्याख्या दिलेली आहे या अधिनियमामध्ये? तर कोणतीही मिळकत किंवा किमती तारण लग्नातील एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दिली असेल किंवा देण्याचं मान्य पण केलं असेल, किंवा कोणतीही मिळकत अथवा किमती तारण लग्नातील दोन्ही पक्ष, लक्षात घ्या, लग्नातील दोन्ही पक्षापैकी एका पक्षाच्या पालकांनी किंवा कोणीही व्यक्तींनी दुसऱ्या पक्षाच्या पालकांना किंवा कोणाही व्यक्तींना लग्नाच्या वेळी, लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर सुद्धा जर दिलं असेल किंवा मान्य जरी केलं असेल तर त्याला काय म्हटलं जातं? हुंडा असं म्हटलं जातं. तर एवढी मोठी ही डेफिनेशन आहे, लक्षात घ्या. इथे लक्षात काय ठेवायचंय, फक्त लग्नातच नाही, लग्नाच्या आधी, लग्नामध्ये आणि लग्नानंतर, हे तिन्ही पॉइंट्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. आता ही जी डेफिनेशन आहे ना, या डेफिनेशन म्हणून काय लक्षात येतं आपल्या, की हुंडा रोख रकमेतच असला पाहिजे असं काय आहे का? नाही. तुम्हाला पेपरमध्ये असं देतील की हुंडा रोख रकमेतच असला पाहिजे, अजिबात नाही. लक्षात घ्या, लग्नात वस्तूंच्या स्वरूपात दिल्या गेलेल्या गोष्टींना हुंड्यामध्येच गणलं जातं. लक्षात घ्या, जसं की तुम्ही दागिने देताय किंवा कोणत्या किमती वस्तू देताय, तसेच लग्नाच्या वेळी दिलेल्या भेट वस्तू असतील तर त्याला सुद्धा हुंड्यामध्ये इन्क्लूड केलं जातं का? ओके, तर आता हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं. बघा, लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर लग्नासाठी म्हणून मिळकतीच्या केलेली जी मागणी असते ना, त्याला हुंडा असं म्हटलं जातं. बरोबर, तुम्ही दागिने देताय, किमती वस्तू देताय, ह्याला हुंड्यामध्ये काउंट करतीलच असं नाही, लक्षात घ्या. पण लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर मिळकतीची केलेली जी मागणी असते ना, त्याला म्हटलं जातं हुंडा किंवा डावरी. ओके, लक्षात ठेवा. देन इथं काय होतं बघा, की अशा प्रकारच्या मिळकतीची जी मागणी असते ना, कोणत्याही पक्षाचे आई वडील किंवा त्यांच्याबरोबर जर अन्य व्यक्ती असतील, कोणी नातेवाईक असतील, त्यांनी जरी केली ना तरी सुद्धा त्याला आपण काय म्हणतो? हुंडा असंच म्हणतो. आता हा अधिनियम असून सुद्धा हुंडा
पद्धती जी आहे ती आपल्या भारतामध्ये अजूनही चालूच आहे, बरोबर. हुंडा देणं किंवा घेणं, तसेच हुंड्याची मागणी करणं, या ज्या बाबी आहेत या हुंडा प्रतिबंधक कायद्याने शिक्षेस पात्र ठरवल्या असून त्यासंबंधी शिक्षेची तरतूद सुद्धा केलेली आहे. आणि त्याच्यानुसारच हुंडा देणं किंवा घेणं यासाठी कमीत कमी 5 वर्ष, बघा कमीत कमी, याच्यापेक्षा जास्त पण असू शकतो, डिपेंड करतं त्या याच्यावरती, सिच्युएशन वरती. 5 वर्ष इथं शिक्षेची तरतूद पण केलेली आहे. लक्षात घ्या, तुरुंगवास, 15,000 रुपयांपेक्षा कमी नाही इतका दंड, अशी शिक्षा सांगितली आहे. आता हुंडा, आता तुम्ही म्हणाल की मॅडम काही ठिकाणी आई वडील जे असतात ना, मुलीच्या लग्नामध्ये स्वखुशीनं हे सगळं करतात. स्वखुशीनं केलं तर तिथं हे सगळं लागू होत नाही, लक्षात घ्या, बरोबर. पण जर हुंड्यासाठी त्या मुलीचा शारीरिक मानसिक छळ होत असेल किंवा हुंड्याच्या प्रकरणातून त्या मुलीचा मृत्यू होत असेल तर अशा वेळेस या सगळ्या गोष्टी लागू होतात, लक्षात घ्या. आणि ही जी शिक्षा आहे 5 वर्ष 15,000 दंड, ही शिक्षा योग्य आणि पुरेशा कारणांसाठी कमी करण्याचा अधिकार कोणाला आहे? न्यायालयाला आहे. आणि न्यायालयाला आपल्या निकाल पत्र जो असतो ना त्याच्यामध्ये ही शिक्षा का कमी केली ही कारण सुद्धा सांगावी लागतात. आणि हुंड्याची मागणी करणं यासाठी त्या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद पण करण्यात आलेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यानुसार जर तुम्ही हुंड्याची मागणी केली तर काय होतं बघा, तर मागणी करणाऱ्या व्यक्तीला कमीत कमी 6 महिने तुरुंगवास जो 2 वर्षापर्यंत वाढवला जातो. ओके. आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा आहे. आणि हा जो हुंडा प्रतिबंधक अधिनियम आहे ना, तर या कायद्याने हुंडा देण्या घेण्याबाबतच्या करारनामा रद्दबातल ठरवण्यात आलेला आहे. तसेच एखाद्याने हुंडा घेतला तर तो हुंडा त्याने स्त्रीला किंवा तिच्या वारसांना परत करावा अशी सुद्धा तरतूद या कायद्यात आहे का? तुम्हाला विचारलं जातं की अशी तरतूद आहे का या कायद्यामध्ये, तर आहे. तर तुम्ही काय करू शकता, जर हुंडा घेतलाय पण तुम्हाला परत द्यायचा आहे तर तो हुंडा तुम्ही त्या स्त्रीला किंवा तिचे जे कोणी वारस असतील त्यांना परत देऊ शकता. मग हुंडा प्रतिबंधक कायद्याची जी उद्दिष्ट आहेत ना ती साध्य करण्याकरिता आवश्यक ते नियम बनवण्याचे अधिकार कोणाला असतील? सेंटरला असतील, लक्षात घ्या. तसेच राज्य सरकार यांना सुद्धा देण्यात आले. आपल्याला असं देतील की फक्त राज्य सरकारला, तर सेंटरला आणि राज्य सरकारला, किंवा फक्त सेंटरला असंही देतील तर फक्त सेंटरला नाही राज्य सरकारला सुद्धा हे जे अधिकार आहेत हे अधिकार देण्यात आलेले आहेत. नेक्स्ट बघा, नेक्स्ट तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, हुंडा प्रतिबंधक नियम 1985. बघा, हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961च्या कलम 9 अन्वये केंद्र सरकारला त्या अधिनियमाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, 61चा अधिनियम होता, बरोबर. 61चं कलम 9 जे होतं त्या कलम 9 अन्वये केंद्र सरकारला तो जो अधिनियम आहे त्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियम बनवण्याचे अधिकार देण्यात आले. कोणत्या आर्टिकल अंतर्गत? लक्षात ठेवा, तर कलम 9 अंतर्गत. ठीक आहे, ओके. अधिकार देण्यात आले आहेत आणि त्या अधिकारांचा वापर करून सेंटरनं काय केलं, इसवी सन 1985 मध्ये त्या संबंधी काही नियम पण बनवले ज्याला म्हटलेलं आहे हुंडा प्रतिबंधक नियम 1985. ठीक आहे, ओके. आणि हे जे नियम आहेत हे नियम हुंडा प्रतिबंधक नियम 1985 या नावाने ओळखले जातात. आणि हे नियम 2 ऑक्टोबर 1985 पासून अंमलात आलेले आहेत. कधीपासून अंमलात आले? 2 ऑक्टोबर 1985, लक्षात घ्या. आणि हे जे नियम आहेत या नियमात लग्नामध्ये वधू व वर यांना देण्यात आलेल्या ज्या भेट वस्तूंची यादी आहे ती यादी करण्यासंबंधीची तरतूद पण आहे. आणि ही यादी कशा पद्धतीने तयार केली जावी याच्या संबंधीचा जो तपशील आहे ना तो तपशील सुद्धा इथं देण्यात आलेला आहे. हे तुम्हाला इथं काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर कोणत्या आर्टिकल थ्रू? कलम 9 थ्रू इथं हे नियम बनवलेले आहेत. ओके, क्लिअर. तर हा झाला हुंडा प्रतिबंधक अधिनियम. त्याच्यानंतर नियम आणि जी दुरुस्ती झालेली आहे, दुरुस्ती सुद्धा तुम्हाला इथं बघावी लागेल की हुंडा प्रतिबंधक दुरुस्ती अधिनियम आहे 1986 मध्ये दुरुस्ती झालेली आहे. ओके. तर इथं हा कायदा कधीपासून अंमलात आणला? 19 नोव्हेंबर 1986 पासून. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय, कधीपासून अंमलात आला? 19 नोव्हेंबर 1986 पासून. आणि हुंड्याच्या कारणावरून होणारा मृत्यू, बघा, या अधिनियमा अन्वये भारतीय न्याय संहिता
इंडियन पिनल कोड, तर भारतीय न्याय संहितेतील सेक्शन 80 मध्ये बघा, सेक्शन पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर या सेक्शन 80 मध्ये हुंड्याच्या कारणावरून डावरी डेथ याच्यावरून होणाऱ्या मृत्यू संबंधी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की जर एखाद्या स्त्रीचा मृत्यू तिच्या लग्नानंतर 7 वर्षाच्या आत, ठीक आहे, काय म्हटलंय बघा की एखादी स्त्री आहे, तिचं लग्न झालंय आणि लग्नानंतर 7 वर्षाच्या आत जर भाजल्यामुळे अथवा शरीरावरील जखमामुळे अथवा सामान्य परिस्थितीत नसलेल्या अन्य कोणत्याही कारणामुळे झाला असेल तर तिला तिच्या मृत्यूपूर्वी हुंड्याच्या कारणावरून तिच्या पतीने अथवा पतीच्या कोणत्याही नातेवाईकाने तिचा छळ केला असेल किंवा तिला उपद्रव दिला असेल तर असा जो मृत्यू आहे तो असा मृत्यू हुंडा बळीच समजला जातो, लक्षात घ्या. आणि त्या स्त्रीचा पती अथवा नातेवाईक हेच तिच्या मृत्यूला जबाबदार आहेत असं इथं समजलं जातं. लक्षात ठेवा, खूप साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये हे जे सगळे कायदे आहेत ना, हे सगळे कायदे दिलेले आहेत. ओके, क्लिअर. देन नेक्स्ट बघा, मग आता ह्या हुंडाबळीबद्दल शिक्षा काय असते बघा, शिक्षा पण आपल्याला माहित असली पाहिजे, शिक्षा पण विचारली जाते. तर हुंडाबळीबद्दल शिक्षा असते की जे जबाबदार व्यक्ती आहेत, बरोबर, त्यांच्यासाठी शिक्षेची तरतूद आहे का, आहे, लक्षात घ्या. मग हुंडाबळीसाठी जी कोणी व्यक्ती जबाबदार असेल, ओके, अशा व्यक्तीला कमीत कमी 7 वर्ष तुरुंगवास असतो, जो की जन्मठेपेपर्यंत पण वाढवला जाऊ शकतो, शिक्षा सुनावली जाऊ शकते. आणि ही जी तरतूद आहे ही तरतूद इंडियन पिनल कोड याच्यामध्ये कलम 79 मध्ये स्पष्टपणे दिलेली आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हुंडाबळीबद्दल जी 7 वर्षाची शिक्षा आहे ती कशामध्ये आहे, तर IPC मध्ये आहे, ज्याला इंडियन पिनल कोड म्हटलं जातं. याचं नाव वगैरे चेंज झालंय का मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 79, ओके. त्याच्यानंतर आहे इथं आपला हुंडा प्रतिबंधक अधिनियम संपतो. याच्या पलीकडे तुम्हाला जास्त काही क्वेश्चन विचारले जात नाहीत. फक्त याच्यावरचे MCQ जे आहेत ना, ते MCQ तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व्ह केले पाहिजेत. तर बघा, कौटुंबिक हिंसाचारांपासून महिलांचे संरक्षण अधिनियम. नेक्स्ट बघा, कौटुंबिक हिंसाचारांपासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005. तर आता इथं काय आहे बघा, महिलांवर कुटुंबामध्ये जे अत्याचार होतात ना त्याच्या संबंधी हा अधिनियम आहे. तर आपल्या भारतीय समाजामध्ये महिला दुर्बल घटकापैकी एक घटक म्हणून ओळखला जातो, बरोबर. स्त्रीला भारतीय समाजामध्ये स्त्रियांवर कोणत्या प्रकारचे अन्याय आणि अत्याचार झाले आहेत याचा तपशील आपल्याला देण्याची गरज आहे का, अजिबात नाही. तुम्ही आजकाल अजून सुद्धा तुम्ही आजूबाजूला हे सगळं बघतच असाल, बरोबर. हे जे सगळे प्रकार आहेत ना आपण बघतो आणि एवढ्यावरच स्त्रियांचं दुर्दैव संपत नाही, लक्षात घ्या. सामाजिक धार्मिक चालीरीती रूढी याच्यातून उद्भवलेले जे अन्याय आहेत किंवा त्यांच्यावर जुलूम होतो. आणि चिंतेची बाब काय आहे माहिती का, स्त्रियांच्या कुटुंबात सुद्धा त्यांना त्यांच्या सुरक्षेची हमी मिळाली नव्हती, इव्हन आजही नाही, लक्षात घ्या. आणि कुटुंबाच्या बाहेर जे होणारे अत्याचार असतात ना तर त्याच्या विरुद्ध सुद्धा स्त्रिया आवाज उठवू शकत नाहीत. आणि कुटुंबामध्ये जर तिच्यावर अत्याचार करणारा तिचा पती किंवा तिचे जवळचे नातेवाईकच असतात मग तिला त्याच्याबद्दल कुठंच वाच्यता करता येत नाही. मग अशा वेळी काय होतं माहिती का, त्या स्त्रीकडे एकच ऑप्शन राहतो की निमूटपणे सहन कर. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. मग इथं मात्र आपल्या भारताच्या संसदेचे कायदे दिसून येतात की जर असं घडत असेल, एखाद्या स्त्रीवरती वारंवार कौटुंबिक अत्याचार होत असेल तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी एखादा लॉ, एखादा कायदा बनवण्याची गरज संसदेला वाटली. ज्या स्त्रिया कुटुंबामध्ये होत असलेला अत्याचार निमूटपणे सहन करतात, त्याचा बळी जातात, तर त्या स्त्रियांच्या घटनात्मक हक्काचं रक्षण करणं आणि त्यांना त्या अत्याचारापासून संरक्षण देणं हा या कायद्याचा उद्देश आहे, लक्षात घ्या. आणि याच्यानुसारच आपल्या भारतीय संसदेने सन 2005 मध्ये, डेट लक्षात ठेवा, सन 2005 मध्ये स्त्रियांचे कौटुंबिक अत्याचार हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी हा जो एक कायदा आहे हा कायदा केलेला आपल्याला इथं दिसून येतो. अशा पद्धतीनं पुस्तकामध्ये खूप व्यवस्थित सगळं दिलेलं आहे, लक्षात घ्या. जो की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासंबंधीचा अधिनियम 2005 या नावाने ओळखला जातो. व्याप्ती संपूर्ण भारतामध्ये आहे, लक्षात घ्या. तुम्हाला दिलं जाईल की जम्मू काश्मीर वगळून, तसं नाहीये, संपूर्ण भारतात आहे.
आणि केंद्र सरकारची अधिसूचना जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हापासून म्हणजे 13 सप्टेंबर 2005 पासून तर कोणताही कायदा जो आहे ना तो कधीपासून अंमलात आलेला आहे ना हे तुम्हाला इथं माहित पाहिजे. 13 सप्टेंबर 2005 पासून हा जो कायदा आहे हा कायदा अंमलात आलेला आहे, लक्षात घ्या. आणि कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या जर तुम्ही इथं बघितली, जसं की आपण हुंडा प्रतिबंधक अधिनियम बघताना हुंड्याची व्याख्या बघितली, तसं कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या काय आहे बघा, की या अधिनियमाच्या आर्टिकल 3 मध्ये, लक्षात घ्या, कलम 3 मध्ये कौटुंबिक अत्याचाराची, डोमेस्टिक व्हायलन्सची व्याख्या देण्यात आलेली आहे. आणि त्या व्याख्येनुसार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची, प्रतिपक्षाची अशी कोणतीही कृती कौटुंबिक अत्याचार असेल. कोणती कृती किंवा याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे, पहिला पॉइंट बघा, जर कुटुंबातील स्त्रीच्या मानसिक किंवा शारीरिक आरोग्यास, सुरक्षिततेस, जीवितास आणि कल्याणास धोकादायक अथवा अपायकारक असेल किंवा तसं करण्याचा प्रतिपक्षाचा उद्देश असेल, त्यामध्ये शारीरिक, लैंगिक, भावनात्मक, आर्थिक हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवा, किंवा दुरुपयोग यांचा अंतर्भाव असेल तर त्याला म्हटलं जाईल कौटुंबिक अत्याचार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, कौटुंबिक अत्याचारामध्ये येतात. जी कृती पीडित व्यक्तींसाठी हानिकारक, वेदनाकारक, धोकादायक किंवा त्रासदायक असेल किंवा जी कृती पीडित व्यक्ती किंवा तिच्या नात्यातील व्यक्ती यांच्याकडून हुंड्याची मागणी पूर्ण करण्यासाठी किंवा अन्य मिळकतीकरता किंवा मौल्यवान सुरक्षितता मिळवण्याकरता धमकी देण्याच्या उद्देशाने केली असेल, किंवा इथं तुम्हाला 1 आणि 2 नंबर जे इथं दिलेले आहेत ना, तर याच्यामध्ये बघा, तर पीडित व्यक्ती किंवा तिच्या नात्यातील व्यक्तींना धमकी देण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा जी पीडित व्यक्तीसाठी शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या धोकादायक, वेदनादायक कृती असेल, ओके, तर हे सगळं कशामध्ये काउंट केलं जाईल, कौटुंबिक अत्याचार किंवा हिंसाचार, बरोबर. याच्यामध्ये शारीरिक गैरवर्तन, भावनात्मक गैरवर्तन, लैंगिक गैरवर्तन, आर्थिक गैरवर्तन या सगळ्या संज्ञांचा अंतर्भाव होतो, असं स्पष्टीकरण सुद्धा या अधिनियमामध्ये दिलेलं आहे. हे सगळं मी का रिपीट करते, कारण ऑप्शन मध्ये तुम्हाला हे सगळं दिसणार आहे, लक्षात घ्या. आणि हा जो अधिनियम आहे या अधिनियमामध्ये पीडित व्यक्ती कोणास म्हणायचं हे सुद्धा दिलेलं आहे, की पीडित व्यक्ती ऑब्विसली कोण असणार आहे, स्त्रीच असणार आहे, बरोबर. अशी स्त्री असेल की प्रतिपक्षाबरोबर कौटुंबिक नातेसंबंध त्या स्त्रीचे आहेत किंवा होते, जिच्यावर प्रतिपक्षाने वर उल्लेख केलेले जे सगळे आपण घटक आहे याच्यामध्ये मोडणारा एखादा कौटुंबिक अत्याचार केलाय त्याला आपण पीडित म्हणणार, बरोबर. कौटुंबिक नातेसंबंध याचा अर्थ काय, आता कौटुंबिक नातं म्हणजे 2 व्यक्तीमधलं नातं, एकत्र राहत होत्या, बरोबर, रक्तसंबंधाचं नातं असेल, विवाहाचं नातं असेल, ओके, तर त्याला कौटुंबिक नातं. तर इथं ते सुद्धा स्पष्ट केलेलं आहे, लक्षात घ्या. मग इथं व्यक्तींमध्ये प्रत्यक्ष वैवाहिक संबंध किंवा नाते प्रस्थापित झाले असं नाही, लक्षात घ्या. असं नाहीये की असं असेल तर त्या व्यक्ती विवाह म्हणजे लिव्ह इन मध्ये राहतात आता, बरोबर. तर विवाहासारख्या नात्याप्रमाणे जरी एकत्र राहत असले आणि जरी असं घडलं असलं तरी सुद्धा ते नातेसंबंध म्हणून इथं कौटुंबिक नातेसंबंध म्हणून गणलं जाणार आहे आणि संरक्षण मिळण्यास ती स्त्री पात्र आहे, असं इथं या अधिनियमामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. याच्या संबंधी तुम्हाला महत्वपूर्ण निवाडे विचारले जातात की या कायद्यामध्ये वरील प्रमाणे तरतूद असली तरी, म्हणजे लिव्ह इनची तरतूद असली तरी 2013 मध्ये काय झालं होतं, स्त्री जर लिव्ह इन मध्ये राहत असेल, ठीक आहे, तिला या कायद्यातील तरतुदीचं संरक्षण मिळेल असं नमूद आहे, बरोबर. आपण आता बोललो. खरं तर कायद्यात अगोदरच असलेल्या तरतुदी अधोरेखित करताना केरळ हायकोर्टानं काय म्हटलं, या तरतुदी लागू होण्यासाठी काय गरजेचे असेल तर ते फक्त कायद्याच्या कलम 2A मध्ये नमूद केल्याप्रमाणे विवाह संबंधामुळे निर्माण होणाऱ्या नात्यांप्रमाणे असणारं नातं हे होय. तर हा जो एक न्याय निवाडा आहे हा केरळचा न्याय निवाडा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात सुरक्षा अधिकारी जे असतात ना, या सुरक्षा अधिकाऱ्यांचे अधिकार आणि कर्तव्य. ठीक आहे, ओके. तर अधिनियमाचा जो 3रं प्रकरण आहे ना, त्या 3ऱ्या प्रकरणामध्ये तुम्हाला सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती, सेवा देऊ इच्छिणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती यांची नोंदणी यासंबंधी तरतूद आहे. तुम्हाला विचारलं जातं की अधिनियमाच्या कोणत्या प्रकरणामध्ये सुरक्षा अधिकाऱ्याचे अधिकार आणि कर्तव्य आहेत,
तर प्रकरण 3 मध्ये आहेत, लक्षात घ्या. आणि जे सुरक्षा अधिकाऱ्यांचे अधिकार आहेत ना ते कोणते आहेत, आणि सुरक्षा अधिकारी सेवा पुरवणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा व्यक्ती आहेत, पोलीस अधिकारी, सरकार यांची कर्तव्य सुद्धा तुम्हाला या अधिनियमामध्ये देण्यात आलेली आहेत. तर कोणाकोणाची कर्तव्य या अधिनियमामध्ये देण्यात आलेली आहेत हे तुम्हाला विचारलं जातं. तर आपण बघत आहोत केसागर पब्लिकेशनचं पुस्तक, ज्याच्यामधला महिला विकास हा आपला तिसरा टॉपिक आपण इथं डेमो म्हणून घेत आहोत. बाकी सगळं कंटेंट तुम्ही पुस्तकामधून कव्हर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला वेळेवर पोहोचतील. ओके, क्लिअर. देन मदती संबंधीचा आदेश प्राप्त करण्याची प्रक्रिया कशी असते. आता इथं आपण कुणाबद्दल बघतोय, जो पीडित व्यक्ती आहे, बरोबर. मग पीडित व्यक्तीला म्हणजे अत्याचारग्रस्त स्त्रीला मदत मिळवण्यासंबंधीचा आदेश प्राप्त करण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करायचा या संबंधीच्या माहितीचा सुद्धा या अधिनियमामध्ये समावेश करण्यात आलाय, लक्षात घ्या. आणि त्याच्यानुसार पीडित व्यक्ती जी आहे ना, किंवा सुरक्षा अधिकारी किंवा पीडित व्यक्तीच्या वतीने अन्य कोणत्याही व्यक्ती मदती संबंधीचा आदेश प्राप्त करण्यासाठी कोणाकडे अर्ज करू शकतात, दंडाधिकाऱ्याकडे. तर इथे तुमचा क्वेश्चन काय राहतो माहिती का, की दंडाधिकाऱ्याकडे अर्ज फक्त पीडित व्यक्तीच करू शकते का, नाही. पीडित व्यक्ती पण करू शकते, सुरक्षा अधिकारी पण करू शकतो, पीडित व्यक्तीच्या वतीने अन्य कोणता व्यक्ती सुद्धा करू शकतो. त्याच्यामुळे असं नाहीये की इथं जो अर्ज आहे तो फक्त आणि फक्त पीडित व्यक्तीनेच केला पाहिजे, बरोबर. जी पीडित व्यक्ती आहे म्हणजे ज्याच्यावरती अत्याचार झाला, ऑब्वियसली ती स्त्रीच असणार आहे. ती स्त्री नुकसान भरपाई किंवा मोबदला स्वरूपात मदतीची मागणी करू शकते का, करू शकते. आणि जेव्हा न्यायालयाला अर्ज प्राप्त होतो तेव्हा अर्ज प्राप्त होताच इथं टाइम लिमिटेशन आहे, 3 दिवसांचा टाइम पिरियड आहे. या 3 दिवसांच्या आत सुनावणीची पहिली तारीख दंडाधिकारी निश्चित करतात. आणि सुनावणीची पहिली तारीख निश्चित झाल्यापासून दंडाधिकाऱ्यांनी 60 दिवसांच्या आत, किती दिवसांच्या आत, 60 दिवसांच्या आत त्याच्यावर निकाल देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी तरतूद इथं करण्यात आलेली आहे. आणि दंडाधिकारी आपल्या निकालाद्वारे अत्याचारग्रस्त स्त्रीला कौटुंबिक भागामध्ये राहण्याचा हक्क असल्याचा आदेश पण देऊ शकतात, त्या स्त्रीला संरक्षण मिळवून देण्यासंबंधी पण आदेश देऊ शकतात. त्याकरता प्रतिपक्षाने अत्याचाराशी संबंधित कोणतेही कृत्य करू नये असा पण आदेश देतात. आणि दंडाधिकारी अत्याचारग्रस्त स्त्री असेल तिला आर्थिक लाभ मिळवून देण्यासंबंधी आदेश देऊ शकतात का, तर देऊ शकतात, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. तर हे अशा प्रकारे फॅक्च्युअल कंटेंट जे राहतं ना, फॅक्च्युअल कंटेंट वरती तुम्ही जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, आदेशाचा भंग केल्याबद्दलची शिक्षा. बघा, दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या संरक्षण आदेशाचा किंवा अंतरिम संरक्षण आदेशाचा प्रतिपक्षाने भंग केला तर त्याचे अशा प्रकारचे जे कृत्य आहे ना ते या अधिनियमाखाली गुन्हा ठरवण्यात आलेले आहे, लक्षात घ्या. बघा, आता इथं आपण बघितलं की दंडाधिकाऱ्यांनी 3-4 प्रकारचे आदेश इथं सांगितलेत, बरोबर. मग समजा या दंडाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत, बरोबर, पण जो प्रतिपक्ष आहे त्यांनी या आदेशांचं पालन नाही केलं, भंग केला, तर काय होतं, तर तो गुन्हा आहे का, आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी 6 महिने आणि 1 वर्षाची तुरुंगवासाची पण शिक्षा आहे. ओके, किंवा दोन्ही पण आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम पण आहे 2006. कायदा आपण बघितला, आता नियम पण इथं बघायचे आहेत. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2006. तर लक्षात घ्या, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे जे संरक्षण अधिनियम आहे ना, जो आपण अधिनियम बघितला, त्या अधिनियमामध्ये 37व्या कलमामध्ये, कोणत्या कलमामध्ये, तर 37व्या कलमामध्ये तुम्हाला केंद्र सरकारला या अधिनियमातील तरतुदींची कार्यवाही किंवा अंमलबजावणी करण्यासाठी नियम तयार करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि अधिनियमातील हे जे कलम आहे, कलम 37, याचा वापर करूनच सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं, मग संरक्षण नियम 2006 ला इथं मान्यता दिलेली दिसते. आणि हे जे संरक्षण नियम 2006 आहेत हे इथं कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियमावली 2006 म्हणून ओळखले जाते. आणि 26 ऑक्टोबर 2006 पासून हे अंमलात पण आलेले आहेत. आणि कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करण्याविषयीच्या अधिनियमाची म्हणजे त्यातील तरतुदींची
योग्य प्रकारे अंमलबजावणी करता यावी म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने हे नियम बनवलेले आहेत. तर याचा उद्देश सुद्धा तुम्हाला इथं माहित असला पाहिजे. तर अशा प्रकारे इथं आपला कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम संपतो. त्याच्यानंतर आपल्याला गुन्हेगारी कायदा सुधारणा अधिनियम 2013 पाहायचा आहे. देन तुम्हाला पुस्तकामध्ये इथं महिला कल्याणाविषयीचा पार्ट आहे. राज्याचं महिला धोरण आहे 2014. सबलीकरणाच्या योजना आहेत. तर हा जो सगळा पार्ट आहे, हा सगळा पार्ट आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. तर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पुस्तकामधून आपण हे सेशन घेत आहोत, अंगणवाडी मुख्य सेविका भरती परीक्षा, हे पुस्तक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल, जी की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुस्तकाची लिंक दिली आहे. त्या लिंक वरती जाऊन तुम्ही डायरेक्ट पुस्तक परचेस करू शकता. सध्या 30% डिस्काउंट या पुस्तकावरती चालू आहे. जर काही अडचण आली तर पब्लिकेशनचा नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतो, तर त्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज तुम्ही करू शकता. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.